आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यात जाहीर सभा घेतल्या. बार्शी आणि मोहोळ येथील सभांमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. बार्शीत ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल शिंदेंच्या व्यासपीठावर दिसले, तर मोहोळमध्ये शरद पवार गटाचे आमदार राजू खरे शिंदेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते. मोहोळ तालुक्यातील नरखेड पंचायत समिती गणात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची युती असतानाही एकाच गणातून 2 उमेदवार उभे राहिल्याने आधीच संभ्रम होता. शिवसेनेकडून ज्योत्स्ना पाटील तर राष्ट्रवादीकडून प्रगती दगडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर मोहोळमधील प्रचारसभेत भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी नरखेड गटात शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मत देऊ नका, येथे आघाडीचा धर्म पाळा असं स्पष्ट आवाहन केलं. शिंदेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान ज्योत्स्ना पाटील या भाजप नेते राजन पाटील यांच्या कार्यकर्त्या असून त्यांना उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने ज्योत्स्ना पाटील या आमच्या अधिकृत उमेदवार नाहीत असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याचं समोर आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की नरखेड पंचायत समितीसाठी प्रगती दगडे या शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.